स्पायडर प्लांटची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यायची। तर चला, ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळं व्हिडिओंची लिंक तुम्हाला येईल। तर उष्णतेमुळे प्लांट खराब होण्याचे कारण म्हणजे जास्त पाणी। उन्हाळ्यात आपल्याला वाटते की प्लांटला रोज पाण्याची गरज आहे, म्हणून भरपूर पाणी देतो, ज्यामुळे प्लांटची मुळं खराब होतात। स्पायडर प्लांटच्या मुळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याला जास्त पाण्याची गरज नाही। स्पायडर प्लांट हेल्दी राहण्यासाठी कायम मुळांजवळ हात लावून बघा, मगच पाणी द्या, म्हणजे माती सुकली आहे, ओली नाही, मग पाणी द्या। दुसरी टिप अशी की अंडर वॉटरिंग म्हणजेच खूप दिवस झाले की तुम्ही त्या प्लांटला पाणीच दिले नाही। हे प्लांट काही दिवस बिना पाण्याचे राहू शकते, परंतु तुम्ही खूप दिवस झाले पाणीच दिले नाही तर पाणी सुकू शकतात व आपले प्लांट खराब होऊ शकते। तिसरी टिप म्हणजे तुम्ही डायरेक्ट उन्हात ठेवले आहे तरीही पण प्लांट खराब होते, तर मी माझ्या गॅलरीतच ठेवले आहे, परंतु त्याला मोठ्या झाडाच्या सावलीत ठेवले आहे, किंवा मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये जी सावली पडते त्या दोन झाडांच्या मध्यभागी ठेवा, ज्यामुळे त्याला ऊन लागत नाही व नाजूकसा सूर्यप्रकाश पण मिळत राहतो। तरीही त्याची थोडी पाने पिवळी किंवा सुकल्यासारखी दिसत असेल तर ते नॉर्मल आहेत, ते पान तुम्ही काढून टाकत चला। हे प्लांट कुठे ठेवणार तर ब्राईट लाईट मिळेल अशा ठिकाणी ठेवा, इनडोअर ठेवू नका। हे प्लांट उन्हाळ्यात चांगले ग्रो करतात। तुमचे प्लांट ग्रो करत नसेल तर तुम्ही त्याची जागा बदला। हे प्लांट तुम्ही पाण्यामध्ये पण ग्रो करू शकता, पाण्यातही त्याला मुळे येतात व ग्रो करते, व डायरेक्ट मातीतही लावू शकता। पण तुम्ही स्पायडर प्लांटचे जे रनर आले आहे त्याला पाने येतात व थोडी चांगली ग्रोथ झाली की तुम्ही त्याला पाण्यामध्ये किंवा मातीतही लावू शकता। स्पायडर प्लांटला सफेद रंगाची फुले येतात, तर आपण फर्टिलायझर कोणते द्यायचे? ह्या प्लांटसाठी 3 महिन्यातून एकदा फर्टिलायझर दिले तरीही चालेल। जास्त उन्हाळा किंवा जास्त थंडी असेल तेव्हा फर्टिलायझर देऊ नका। फर्टिलायझर कोणते द्यायचे तर कंपोस्ट, शेणखत, तुमच्या किचन वेस्टमधले काहीही देऊ शकता। लिक्विड फर्टिलायझर द्यायचे असेल तर जे आपले किचन वेस्टमध्ये तयार होते ते पण तुम्ही देऊ शकता। 2 महिन्यातून एकदा दिले तरीही चालेल। आपले प्लांट चांगले मेंटेन राहते। सीझन बदलला की कोणत्याही प्लांटवर वेगवेगळे परिणाम दिसतात किंवा पाने पिवळी होतात, तर त्यांचे एवढे टेन्शन घ्यायचे नाही। खराब झालेली पाने काढून टाका व प्रत्येक सीझन वेगवेगळा परिणाम होत राहतो, तर सीझन वाईज आपल्याच प्लांटची काळजी घेत चला। तर चला, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग, बाय।